नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे, कारण महाराष्ट्र सरकारने आता ऊसतोड कामगारांसाठी 610 रुपयांचा शिधा संच म्हणजेच रेशन किट देण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ पहिल्या टप्प्यात तब्बल 1 लाख ऊसतोड कामगारांना दिला जाणार आहे. जर तुम्ही ऊसतोड कामगार असाल किंवा तुमच्या घरातील कोणी ऊसतोड कामगार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिधा संचमध्ये काय मिळेल, कोण पात्र आहे, अर्ज कुठे करायचा, कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थी आणि ही योजना कधीपासून लागू होणार याची संपूर्ण माहिती देणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये साखर उद्योग हा एक महत्त्वाचा उद्योग आहे आणि या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगार काम करतात. अनेक ऊसतोड कामगार हे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर करून काम करतात. त्यांना मजुरी व काही सुविधा मिळतात, पण अनेक वेळा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे त्यांचे जीवन खूपच अस्थिर आणि हलाखीचे होते. यासाठीच सरकारने ऊसतोड कामगारांचे जीवन सुरक्षित आणि स्थिर करण्यासाठी 13 सप्टेंबर 2019 रोजी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन केले होते. मित्रांनो, आता या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी सरकारने एक नवीन आणि महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. हा शासन निर्णय दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या GR नुसार ऊसतोड कामगारांना सण उत्सव आनंदाने साजरे करता यावेत, यासाठी प्रोत्साहनपर लाभ म्हणून शिधा संच वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच दिवाळी, दसरा अशा मोठ्या सणांमध्ये ऊसतोड कामगारांच्या घरात आवश्यक वस्तू मिळाव्यात आणि त्यांचे कुटुंब सण आनंदाने साजरे करू शकेल, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शिधा संचमध्ये काय काय वस्तू मिळणार आहेत. तर शासन निर्णयामध्ये स्पष्ट दिलेल्या माहितीनुसार या शिधा संचमध्ये एकूण 6 वस्तू दिल्या जाणार आहेत आणि एकूण वजन 7 किलो असणार आहे. यामध्ये साखर 2 किलो, खाद्यतेल 1 लिटर, चना डाळ 1 किलो, मैदा 1 किलो, रवा 1 किलो आणि पोहे 1 किलो असे साहित्य असणार आहे. या सर्व वस्तूंची अंदाजित किंमत एकूण 610 रुपये इतकी आहे. तसेच वस्तूंच्या किंमतीत थोडाफार बदल होऊ शकतो असे देखील शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे. मित्रांनो, या योजनेचा लाभ एकूण 4 लाख ऊसतोड कामगारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सुरुवातीला पहिल्या टप्प्यात 1 लाख लाभार्थ्यांना शिधा संच दिला जाणार आहे. त्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शासन मान्यतेनुसार शिधा संच वाटप करण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील 1 लाख लाभार्थ्यांसाठी एकूण अंदाजित खर्च 6,10,00,000 रुपये इतका होणार आहे. आता हा निधी कुठून येणार हे देखील महत्त्वाचे आहे. तर शासन निर्णयानुसार या योजनेसाठी निधी 2 भागांमध्ये उपलब्ध होणार आहे. 50% निधी हा साखर कारखान्यांकडून मिळणाऱ्या निधीतून दिला जाईल आणि 50% निधी हा राज्य शासनाच्या निधीतून दिला जाईल. म्हणजेच एकूण अनुदान 100% असणार आहे. याचा अर्थ असा की लाभार्थ्यांना कोणताही पैसा भरावा लागणार नाही आणि शिधा संच पूर्णपणे मोफत मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 10 जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात 22,000, नाशिक 7,500, लातूर 11,250, धाराशिव 8,750, छत्रपती संभाजीनगर 11,250, नांदेड 7,500, जळगाव 8,000, जालना 8,750, अहिल्यानगर 8,750 आणि परभणी 6,250 लाभार्थ्यांना शिधा संच दिला जाणार आहे. अशा प्रकारे एकूण 1 लाख लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. याशिवाय इतर जिल्ह्यांमधील ऊसतोड कामगारांना पुढील टप्प्यात टप्प्याटप्प्याने हा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो, आता पात्रता काय आहे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा ऊसतोड कामगार असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे ग्रामसेवकाचे ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या लाभासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात निर्धारित नमुन्यात अर्ज भरून द्यावा लागेल. जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे नोडल अधिकारी असतील. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली जाईल आणि या समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाईल. आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे एका कुटुंबातील फक्त एकाच ऊसतोड कामगाराला हा लाभ एकदाच दिला जाईल. मित्रांनो, शिधा संच वाटपाची प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी शासन निर्णयामध्ये काही नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. शिधा संचांसाठी वस्तूंची खरेदी ही निविदा किंवा गेम पोर्टलच्या माध्यमातून केली जाईल. निविदा मंजूर करण्यापूर्वी वस्तूंची गुणवत्ता शासन मान्य प्रयोगशाळेमध्ये तपासली जाईल. तसेच वस्तूंच्या पुरवठा, वाहतूक, साठवणूक, वितरण, विमा, फोटो काढणे, मनुष्यबळ यासारखे सर्व खर्च पुरवठादाराच्या दरामध्येच समाविष्ट असतील. शिधा संचातील वस्तूंवर महामंडळाचे नाव छापणे आवश्यक असेल. तसेच लाभार्थ्याला शिधा संच मिळाल्यानंतर त्याचा फोटो काढणे आवश्यक राहील आणि पावती घेऊनच पुढील पेमेंट प्रक्रिया केली जाईल. मित्रांनो, हा शिधा संच वाटप सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत शिबिर घेऊन किंवा गाळप हंगामाच्या काळात थेट स्थळी जाऊन वितरित केला जाईल. त्यामुळे अनेक ऊसतोड कामगारांना दूर कुठे जाण्याची गरज पडणार नाही. फक्त तुम्ही पात्र असाल आणि तुमची निवड झाली तर तुम्हाला हा शिधा संच मिळणार आहे. तर मित्रांनो, ही योजना ऊसतोड कामगारांसाठी खूप मोठी दिलासा देणारी योजना आहे.
610 शिधा संच म्हणजे सणासुदीच्या काळात ऊसतोड कामगारांच्या घरात आवश्यक वस्तू मिळणार आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा फायदा होणार आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तसेच तुमच्या गावात किंवा तुमच्या ओळखीमध्ये ऊसतोड कामगार असतील तर हा व्हिडिओ त्यांना शेअर नक्की करा. धन्यवाद.